श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 165। साधाच्या गुड बेलीची हकीकत। साधा पैठणला गेलेली होती। चैत्र महिन्यातील पर्व काळी ती येऊ न शकल्यामुळे दुःख करीत सर्वज्ञांच्या दर्शनाला आली। सर्वज्ञांना पाहिले आणि तिला अधिकच दुःख झाले। सर्वज्ञांनी म्हटले, साधे हो, बगलेतील गाठोडे बाजूला ठेवा, मग आम्हाला नमस्कार करा। ती आजूबाजूला बघायची तर बगलेत काही नाही। पुन्हा दुःख करू लागलीस। पुन्हा सर्वज्ञांनी सांगितले, साधे हो, बगलेतील गाठोडे बाजूला ठेवा, परंतु तिचे सर्वज्ञांच्या बोलण्याकडे लक्ष्यार्थकडे लक्षच नव्हते। दुःख करायची। सर्वज्ञांनी सांगितले, साधे हो, ज्यावेळी आमची भेट झाली तोच तुमच्यासाठी पर्व काळ, तरी सुद्धा सर्वज्ञ तसे का म्हणत आहेत हे तिला कळे नाही जी मी पर्व काढायला येऊ शकली नाही। यावर सर्वज्ञांनी साधाला रिनाईताचा दृष्टांत सांगितला। कोणी एकू देशाचा रिनाईतू असे, तया ते एकू घरी तेयासी काही देऊनी सोडवी, तव आणि कू धरी तयापासूनी सोडवी, ऐसा उबगला त्रसला सदार्था रायाशी शरण रिंगे, मग तो तयाचिया ऋणाची व्यवस्था करी। आये खंगला म्हणून अर्ध सोडवी, अर्ध याची व्यवस्था आपण करी, का तो नीतिमंत म्हणून हा आर्य खंगला म्हणून लक्ष्याचे कवड्या भुजावी। जैसे देईल तैसे घ्यावे, जेवढी देईल तेवढी घ्यावे, असा हा जीव संपूर्ण देवतेच्या कर्मरूपी तृणाने गांजला। मग परमेश्वराला शरण आल्यानंतर त्याला नित्यविधी निमित्तविधीचा आचार करायला लावतात व सकळ देवता तृणातून मुक्त करतात। सर्वज्ञांनी विचारले, काय येऊ शकले नाही साधे हो? श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।